तुमच्या चॅनलला मॉनिटाईज व्हायला एवढा उशीर का लागला? आणि किती दिवसापासून चॅनल आहे? खूप दिवस झाला आहे. अजून कसा मॉनिटाईज नाही आहे? अजून तुम्हाला परमिशन आहे का घरातल्यांची लाईव्ह घ्यायला, व्हिडिओ बनवायला? आणि तुमचे मिस्टर का दिसत नाही आहेत व्हिडिओमध्ये? असे खूप सारे प्रश्न होते तुमचे. तर फायनली आज तुमच्या सर्वांच्या प्रश्नांची उत्तरं देते मी, व्हिडिओ बनवते. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आणि हाफ मॉनिटाईज झाला आता, फुल कसा नाही झाला अजून? बरेच सारे प्रश्न होते तुमचे आणि त्यासाठी एवढा टाईम का लागला? तर त्याचं रिझन मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. हाय फ्रेंड, नमस्कार सर्वांना, गुड मॉर्निंग. तर बघा, आज आहे एकादशी. तर त्यानिमित्त काय केलं, भगर केली. कोणाकोणाची असते. तर हाय हॅलो नमस्कार सर्वांना, मी सारिका तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर कसे आहात सर्वजण? गुड मॉर्निंग सगळ्यांना. आय होप सर्वजण मस्तच असाल. तर सगळ्यात पहिलंच तुम्हाला आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि चला तर आपण आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया. तर तुमचे सगळ्यांचे भरपूर असे प्रश्न होते की ताई तुम्ही मिस्टरांना का घेत नाही व्हिडिओमध्ये, आणि ताई तुमचं चॅनल कधी मॉनिटाईज होतं आहे? खूप दिवसापासून आहे. पण त्याचं रिझन मी सांगते. कारण माझ्या बाबतीत जे झालं ते तुमच्या पण नको व्हायला. त्यासाठी मी म्हणजे जे नवीन चॅनल स्टार्ट करत आहेत माझे भाऊ बहीण, त्यांच्यासाठी मी व्हिडिओ बनवते खास. कारण त्यांचं पण माझ्यासारखं असं नको व्हायला, म्हणजे चॅनलला जास्त उशीर नको लागायला मॉनिटाईज व्हायला. तर काय झालं माहिती आहे का, मी चॅनल स्टार्ट केलं होतं जून 2025ला, म्हणजे आता 1 वर्ष कंप्लीट होऊन वर 1 महिना झाला. जास्तच दिवस झाले, 9लाच 1 महिना झाला. 2 महिने होतील आता, 9 तारखेला येईल त्या. 1 वर्ष कंप्लीट होऊन वर, म्हणजे 14 महिने होतील माझ्या चॅनलला. तर एवढा उशीर का लागला? आणि आत्ताशी हाफ मोनो झालं आहे. तर इतका उशीर का लागला? तर तुम्हाला तर माहितीच आहे, ओम मी जेव्हा चॅनल स्टार्ट केला त्यावेळेस ओम होता 1 वर्षाचा फक्त. त्यामुळं मला जास्त टाईम पण भेटत नव्हता ओममुळं जास्त व्हिडिओ बनवायला, अपलोड करायला. आणि मी महिन्यातून एकदा वगैरे लॉंग व्हिडिओ अपलोड करायचे, शॉर्ट कधी तर टाकायचे. जास्त कन्सिस्टंटी नाही ठेवली व्हिडिओमध्ये आणि रेग्युलर काम नाही केलं त्या चॅनलवर. त्यासाठी एवढा उशीर लागला. आणि तुमचे सगळ्यांचे प्रश्न होतेच, इतक्या दिवस कधी होतो आहे चॅनल मॉनिटाईज, कधी होतो आहे, अजून कसा झाला नाही? त्यासाठी मी बनवते खरं तर. कारण लाईव्हमध्ये तर सगळ्यांच्या प्रश्नाची उत्तरं नाही देऊ शकत. त्यासाठी म्हणलं एक छोटासा व्हिडिओ बनवा. फायनली तुमच्या आशीर्वादाने हाफ मोनो झाला आहे चॅनल. आता होईलच. कारण कसं आहे माहिती आहे का, 1 वर्ष कंप्लीट झालं ना चॅनलला, तर आपला वॉच टाईम कमी कमी होत जातो. माझ्या बाबतीत पण तसंच झालं. चॅनलला 8 महिने कंप्लीट झाल्यानंतर मी लाईव्ह स्टार्ट केली. तोपर्यंत मी लाईव्ह घेत नव्हते आणि व्हिडिओमध्ये पण कन्सिस्टंटी नव्हती. म्हणजे मी रेग्युलर व्हिडिओ टाकत नव्हते. त्यामुळं माझा वॉच टाईम काही जास्त वाढलेला नव्हता. सबस्क्रायबर पण जास्त नव्हते, बऱ्यापैकी होते, कमीच होते. मग 8 महिने जेव्हा झाले चॅनलला कंप्लीट, तेव्हा म्हणजे मला माहिती पण नव्हतं ना जास्त, कोणी सांगणारं पण नव्हतं की लाईव्हने वॉच टाईम वाढतो वगैरे. कोणीच म्हणजे सांगितलेलं नव्हतं, मला माहिती पण नव्हतं. त्यामुळं मी आपलं कधी तर व्हिडिओ अपलोड करायचे, त्यामुळे एवढं लेट झालं. आणि त्यानंतर 8 महिने झाल्यानंतर म्हणजे मी व्हिडिओ वगैरे बघितल्यानंतर मला समजलं, कोणीतरी असं ऐकलं मी की लाईव्हमुळे वॉच टाईम वाढतो म्हणून. मग तेव्हापासून मी सिरियसली घेतलं चॅनलला. म्हणजे म्हणलं आता आपल्याला पण ग्रो करायचं आहे चॅनल. तेव्हापासून मी लाईव्ह स्टार्ट केली. म्हणजे 8 महिने चॅनलला झाल्यानंतर, म्हणजे 4 महिने बाकी होते 1 वर्ष कंप्लीट व्हायला, तेव्हापासून मी लाईव्ह स्टार्ट केली. लाईव्हला काही एवढा प्रतिसाद भेटत नव्हता पहिल्यांदा. 1 दिवस घ्यायचे, कधी कधी घेत नव्हते, ती पण थोड्याच वेळ घ्यायचे, एक टाईम घ्यायचे. असं 2-3 महिने तर नाही जास्त घेतली. त्यानंतर 1 वर्ष कंप्लीट व्हायला 1 महिना कमी होता, तेव्हापासून मी रेग्युलर 2 टाईम लाईव्ह घ्यायला चालू केली.
तेव्हा माझ्या लक्षात आलं, सिरियसली मी घेतलं त्यावेळेस, कारण आता 1 वर्ष कंप्लीट होणार आहे. त्यावेळेस खूप मला टेन्शन आलं होतं, आता कधी व्हायचं आपला वॉच टाईम कंप्लीट. तरी पण मी स्टार्ट केलं आणि त्यानंतर मग बऱ्यापैकी वाढला वॉच टाईम पण लाईव्हने. प्रतिसाद भेटत गेला हळूहळू. पहिल्यांदा नवीन कोणी येत नव्हतं, नंतर हळूहळू सगळ्या भाऊ बहिणींनी सपोर्ट केला. त्यानंतर मग 1 वर्ष कंप्लीट झालं तरी पण वॉच टाईम कंप्लीट नव्हता. हाफ मोनो पण नव्हता झाला चॅनल. त्यानंतर काय व्हायलं, माझ्या चॅनलचा वॉच टाईम कमी कमी होत गेला. म्हणजे एक दिवसाचा असा कमी कमी होत जातो. पहिला कमी कमी होत जातो. त्यामुळं माझा वॉच टाईम कंप्लीट व्हायला एवढा उशीर लागला. नाहीतर आतापर्यंत माझा फुल मोनो चॅनल असता मी रेग्युलर काम केलं असतं तर. ओके. तर आय होप तुमच्या सर्वांच्या प्रश्नांची उत्तरं भेटलीच असतील तुम्हाला. आणि तुमचे दाजी का व्हिडिओमध्ये येत नाही, तर त्यांना कॅमेऱ्यासमोर बोलायची जास्त सवय नाही आहे. थोड्या आहेत व्हिडिओमध्ये, म्हणजे मी बळजबरी त्यांना बनवायला लावले. ते बनवतील हळूहळू. त्यांना सवय पण नाही आहे आणि जास्त कधी ते बोललेले नाही आहेत त्यामुळं. ओके. तर असंच सपोर्ट करा, कायम सपोर्ट राहू द्या, कारण तुमच्या सपोर्टची गरज आहे. आपल्याला चॅनल फुल मोनो पण करायचं आहे. अजून पण आता तसंच होणार आहे, कारण वॉच टाईम कमी कमी होतच जाणार आहे. त्यामुळे जे नवीन भाऊ बहीण आहेत, ज्यांना चॅनल स्टार्ट केलं आहे त्यांनी काय करा, पहिल्यापासूनच लाईव्ह स्टार्ट करा, लाँग व्हिडिओ अपलोड करा जास्तीत जास्त, म्हणजे वॉच टाईम लवकर कंप्लीट होईल. कारण 1 वर्षाच्या आत कंप्लीट करावा लागतो. परत पण म्हणजे चालतं, पण एक दिवसाचं कमी होत जातो. असं झालं माझं, त्यामुळे एवढा लेट झाला. ओके. तर कसा वाटला सांगा व्हिडिओ. तुमच्या प्रश्नांची उत्तरं भेटलीच असतील तुम्हाला. अजून काही तुमचे प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी त्यावर पण व्हिडिओ बनवेन. ओके. चला तर बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.